त्या राजाने जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याला जे सांगितलं आहे ते श्रीमद भागवत पुराण आहे. भागवताची 10 लक्षणं सांगितलेली आहेत. या महापुराणाची 10 लक्षणं आहेत. लक्षणं म्हणजे काय तर कोणकोणत्या गोष्टींचं प्रतिपादन, कोणकोणत्या विषयांचं निरूपण या ग्रंथामध्ये आलेलं आहे त्याला म्हणतात लक्षणं. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय या 10 गोष्टींचं वर्णन या कथेमध्ये आलेलं आहे, भागवतामध्ये आलेलं आहे. पुन्हा सांगतो. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय हे 10 विषय प्रामुख्याने श्रीमद भागवतामध्ये याच्यावरती निरूपण आलेलं आहे किंवा या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. यातला सर्ग म्हणजे काय तर ब्रह्मदेवानी जी सगळी सृष्टी निर्माण केली त्याच्या आधी काय होतं, ही सृष्टी निर्माण करण्याकरता त्याला काही एखादी गोष्ट निर्माण करण्याकरता काही मटेरियल लागतं. तर ते मटेरियल म्हणजे काय तर सत्व, रज, तम हे जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणामध्ये विषमता उत्पन्न झाली म्हणजे त्याचा जो बॅलन्स आहे तो बिघडला. आत्ताच्या भाषेमध्ये काहीचं प्रमाण कमी झालं, काहीचं प्रमाण अधिक झालं. हे झालेलं प्रमाण पंचमहाभूतांमध्ये मिसळलं. त्याच्यातून इंद्रिय उत्पन्न झाली, अहंकार उत्पन्न झाला, भगवंतांच्या विराट शरीराची, महत्तत्वस्वरूपाची शरीराची निर्मिती झाली. या सगळ्याला सर्ग असं म्हणतात. आणि या सगळ्याचा उपयोग करून किंवा या सगळ्याच्या आधाराने ब्रह्मदेवानी चराचर जी सृष्टी निर्माण केली त्याला विसर्ग असं म्हणतात. आता ही सृष्टी निर्माण केली पण या सृष्टीची धाव कुठे चालू आहे किंवा कुठल्या बाजूला ही चालली आहे तर प्रत्येक क्षणाला ही अंताकडे चाललेली आहे. निर्माण झाली एखादी गोष्ट की तिचा अंतिम स्वरूप काय आहे तर नाश पावणं. त्याच्यात जो विशिष्ट सृष्टिक्रम आहे तो होतच असतो पण अंततोगत्वा ही कुठे जाणार तर नाशाकडे जाणार. पण निर्माण झाली आणि नाशाकडे गेली याच्यामध्ये ती जी सांभाळावी लागते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती स्थिर राखली जाते. प्रत्यक्षात ती स्थिर नाही पण ती स्थिर राखण्याचा जो भास निर्माण होतो हे जे भगवान महाविष्णू हे सगळं करतात स्थिर राखण्याकरता त्याला म्हणतात स्थान. त्याचं नाव स्थान आहे. ज्याच्यावरती हे सगळं राखलं जातं त्याला म्हणतात पोषण. त्याच्यानंतर
कालावधी जो आहे ते आहे मनवंतर. आपण म्हणतो ना, ह्या मनवंतराचा हा मनू आहे, या मनवंतराचा हा मनू आहे. तर तो जो कालावधी आहे ते झालं मनवंतर. जीवांना त्यांच्या कर्मबंधनामध्ये ज्या वासना अडकवतात त्याला म्हणतात उती. ज्या वासनांमुळे आपण जीव एखाद्या कर्मबंधनामध्ये अडकतो त्या वासनांना उती असं म्हणतात. ह्या जीवसृष्टीमध्ये विविध ज्या कथा होतात, भगवंतांचे अवतार होतात, त्या झाला ईशानुकथा. आणि हे सगळं करत असताना जेव्हा भगवंत योगनिद्रेचा आधार करून, योगनिद्रेचा स्वीकार करून जेव्हा आपल्या उपाधीसह जीव भगवंत जेव्हा शयन करतात किंवा शयन करतात याचा अर्थ ते सगळं आपल्यामध्ये सामावून घेतात आणि योगनिद्रेचा आधार घेतात, याला म्हणतात निरोध. आणि ह्या जीवाला ह्या सगळ्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणं हे जे आहे, म्हणजेच आपण प्रत्यक्षामध्ये त्या परमात्म्याचंच स्वरूप आहोत आणि त्या परमात्म्यामध्येच आपल्याला स्थिर व्हायचं आहे. हे स्थिर होणं म्हणजेच मुक्ती. आणि या सगळ्या गोष्टींची उत्पत्ती, प्रलय, स्थिती, सांभाळ हे ज्या परब्रह्मामुळं होतं तो परब्रह्म म्हणजेच आश्रय. आणि त्यालाच शास्त्रामध्ये परमात्मा असं म्हणतात. असं सांगितलं राजा परीक्षिताला. आणि त्याच्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती म्हणजे उद्धव आणि विदुर भेट. जी गोष्ट राजानं परीक्षितांना विचारली. आता मी पहिल्या वर्गात हे म्हटलो होतो बघा की भागवतामध्ये जेव्हा आपण ग्रंथामध्ये त्याचा अभ्यास करतो तेव्हा अनेक गोष्टी ह्या समजायला कठीण जातात, कारण 3 भागवतांचा उल्लेख हा या ग्रंथामध्ये आहे. एक म्हणजे सूत आणि शौनक ऋषी यांचा संवाद, दुसरं म्हणजे राजा परीक्षिती आणि शुकदेव यांचा संवाद, आणि तिसरा संवाद म्हणजे मैत्रेय ऋषी आणि विदुरजी यांची भेट. या तीनही संवादातून अनेक वेळेला भागवतातल्या वेगवेगळ्या कथा पुढे येतात. इथे उद्धव आणि विदुर यांच्या भेटीचा प्रसंग येतो. हा कुठे येतो तर जेव्हा उद्धवजी तीर्थयात्रेला गेलेले आहेत, क्षमा करा, विदुर काका तीर्थयात्रेला गेलेले आहेत आणि ते उद्धवाला भेटले. तेव्हा उद्धवानी ह्या विदुरांना उपदेश केला. कोणता उपदेश तर जो उपदेश चतुश्लोकी भागवतातून पुढे येतो. गोपींचा जो भाव आहे, भगवंतांनी उद्धवांना वृंदावनामध्ये पाठवलं आहे, मथुरेमध्ये पाठवलं आहे आणि तिथे जाऊन तू ह्या गोपींना उपदेश कर असं सांगितलं. प्रत्यक्षामध्ये गोपी
ह्या सगुण भक्तीच्या आचार्य आहेत आणि उद्धव हे निर्गुण भक्तीचे उपासक आहे. पण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुणाची प्राप्ती होण्याकरता त्याचा जो आधार आहे हा सगुण आहे. निर्गुण 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 कितीही वेळा म्हटलं तरी त्यानं त्या निर्गुणाची कल्पना येणार नाही, कारण तो कल्पनातीत आहे. मुळात ज्याच्याबद्दल बोलायचं आहे ती वस्तू समोर पाहिजे, ती व्यक्ती समोर पाहिजे. ज्या वस्तूबद्दल किंवा ज्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे त्याचा काहीतरी आकार पाहिजे. हे काहीही नसताना तो निराकार आहे, तो निरवयव आहे, हे कितीही सांगितलं प्रवचनातून तरी त्याचं स्वरूप कळणार नाही. म्हणजे कुणाला कळणार नाही तर बुद्धी ती कदाचित तर्काने पटवून घेईन, पण भक्तीच्या अधिष्ठानावरती हे कळायला अत्यंत अवघड आहे. याचं कारण भक्ती करण्याकरता भक्त हवा आणि ज्याची भक्ती करायची ते परब्रह्म हवं. मग ते कोणत्या तरी रूपामध्ये हवं. मग राम रूपामध्ये हवं, कृष्ण रूपामध्ये हवं, पांडुरंग रूपामध्ये हवं, पण ते हवं. पण हे त्याचं अंतिम स्वरूप नाही हे पण आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून हे जे सगळं सांगितलं आहे, आत्ता ज्या 10 हे पाहिले आपण, 10 लक्षणं पाहिली. या सगळ्यामधून काय झालं तर भगवंतांचं विराट शरीर उत्पन्न झालं. म्हणजे मग त्या शरीरापासून काय काय उत्पन्न झालं असा तो सगळा क्रम आहे. कुठल्या अवयवापासून किंवा कोणते अवयव उत्पन्न झालं म्हणजे पुन्हा ते भगवंतांचे अवयव त्या उत्पन्न झालेल्या गोष्टीला आत्ताच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट करतात. आणि मग आपण तो फोटो पाहिला आहे आपण सगळ्यांनी की भगवान महाविष्णू शेषावरती पहुडलेत छान, आणि त्यांच्या नाभी कमलामधून एक कमल वर आलेलं आहे आणि त्याच्यावरती ब्रह्मदेव बसलेले आहेत. हा फोटो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेव आता विचार करतायत की अरे, माझी उत्पत्ती ज्या अर्थी मी आहे त्या अर्थी माझी निर्मिती करणारा कोणीतरी आहे ना. कारण निर्मिती करणारा जर कोणी नसेल तर त्याच्याशिवाय जग निर्माणच होणार नाही. मग माझी निर्मिती कोणी केली? म्हणून त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर त्यांना असं दिसलं की चारही बाजूला पाणीच आहे. पूर्वेकडे पाहिलं तर पाणी, पश्चिमेकडे पाहिलं तर पाणी, दक्षिणेकडे पाहिलं तर पाणी, उत्तरेकडे पाहिलं तर पाणी. इथे चारही दिशांना ब्रह्मदेवांनी पाहिलं. म्हणून ब्रह्मदेवांना 4 मुख असलेलं आपण पाहतो असा उल्लेख भागवतामध्ये सापडतो. हा उल्लेख वेगवेगळ्या पुराणांमध्ये थोडाफार वेगळा आहे, पण बाकीच्या तपशिलात आत्ता आपण जायला नको. आपण या ग्रंथापुरतं मर्यादित राहू, नाहीतर मग त्याचा विस्तार फार होतो. याचं कारण पुन्हा मी सांगतो तुम्हाला की याचं कारण असं आहे की ही जी वेगवेगळी पुराणं आहेत ही वेगवेगळ्या कल्पांमध्ये रचली गेलेली आहेत. त्याच्यामुळे या पुराणातलं बरोबर आहे का त्या पुराणातलं बरोबर आहे या चर्चेमध्येही आपण पडायचं नाही आणि अशा शंकाही मनामध्ये घ्यायच्या नाही. त्या कमलाच्या देठातून ब्रह्मदेव आत गेले. ते थेट भगवंतांच्या उदरामध्ये गेले, नाभीमध्ये गेले असं म्हणतात.
आणि तिथेही त्यांनी हेच पाहिलं जे बाहेर पाहिलं होतं. बघा, श्रीमद भागवतात जे चतुश्लोकी भागवत आहे ना, त्याचे श्लोक कसे इथे लागू पडतात. ब्रह्मदेवांनी बाहेर जी सृष्टी पाहिली, बाहेर पाणी पाहिलं, आतमध्ये सुद्धा पाणीच पाहिलं. भगवंत म्हणतात, मी तुमच्या आतमध्येच आहे, मी इथेच आहे. बाहेर जे आहे तेच आतमध्ये आहे. भगवंतांच्या अंशापासूनच ब्रह्मदेवांचा जन्म झाला आहे. त्यामुळे ब्रह्मदेवांमध्ये जे आहे तेच भगवंतांमध्ये आहे, किंबहुना उलटं भगवंतांमध्ये जे आहे तेच त्या ब्रह्मदेव नावाच्या जीवामध्ये आहे, तेच सर्वच प्राणीमात्रांमध्ये आहे. आतमध्ये पाहिलं ब्रह्मदेवांनी तर पुन्हा सगळीकडे पाणीच पाणी. ब्रह्मदेव पुन्हा बाहेर आले आणि पुन्हा आपल्या आसनावर स्थिर झाले. तेव्हा त्यांना असं जाणवलं की मी आत्ता बाहेर हे सगळं बघतोय जग, त्यात जो पदार्थ आहे आणि आतमध्ये जो पाहिला तो सुद्धा तोच पदार्थ आहे. तेव्हा आता मी काय करावं, माझी निर्मिती कशाकरता झाली नेमकं, असं म्हणून ते जेव्हा ध्यानस्थ बसले होते तेव्हा त्यांच्या कानावरती शब्द आले त आणि प. याचा अर्थ ब्रह्मदेवांनी असा घेतला की मला तपश्चर्या केली पाहिजे, तप केलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव तपश्चर्याला बसले आणि त्या तपश्चर्याचं फलित म्हणून त्यांना सृष्टी निर्मितीचं कार्य दिलं. मग सृष्टी निर्मितीचं कार्य दिल्यानंतर ब्रह्मदेवांनी सृष्टीचा एक एक करत विस्तार केला. त्यात ब्रह्मदेवांनी ह्या आपण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय म्हणतो त्याच्या ज्या वृत्ती आहेत, म्हणजे अविद्या, मोह, महामोह, ह्या अज्ञानाच्या वृत्ती, पहिलं अज्ञान तयार झालं आहे बरं का. आणि त्याच्यानंतर त्या अज्ञानाचा, लक्षात घ्या नीट, सुरुवातीला हे सगळे मोह, अविद्या, राग म्हणजे क्रोध या अर्थानं हे उत्पन्न झालं आहे. आणि त्याचं शमन करण्याकरता, त्याचं एका अर्थाने निर्दालन करण्याकरता मग ह्या ज्या सगळ्या ज्ञान विद्या म्हणू ज्याला आपण, त्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या. मग ब्रह्मदेवांनी एक एक ऋषी तयार केले. त्यांच्या एक एक कलांपासून ऋषी तयार झालेत. मनापासून काही ऋषी तयार झालेत. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद हे ऋषी. पहिले जे आहेत 10 ऋषी जे आहेत त्यातले 10वे नारद आहेत. असं सगळं तो भगवंतांचा ब्रह्मदेवांच्या मार्फत झालेला वंशविस्तार आहे. आणि मग ह्या कोणाची उत्पत्ती कुठनं झाली तो सुद्धा उल्लेख आहे. अशी सगळी रचना ब्रह्मदेवांनी केली. आणि प्रत्येक वेळेला ब्रह्मदेव अशा पद्धतीनं सृष्टी उत्पन्न करतायत. पण असं किती काळ चालणार, म्हणून त्यांनी आपल्या देहापासून 2 हे निर्माण केले. एक त्यातलं मनु आणि शतरूपा. या दोघांपासून पुढे मैथुन प्रक्रियेमधून
प्रजेची वाढ व्हायला लागली, सृष्टीची वाढ व्हायला लागली. या मनु आणि शतरूपेला एकूण 5 संतानं झाली. त्यात प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र आणि अकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 कन्या झाल्या. त्यातली जी अकुती आहे ती रुची नावाचे ऋषी आहेत त्यांना दिली. कर्दमांना देवहूती दिली आणि प्रसूती जी आहे ती दक्षाला दिली. पुढे आपल्याला दक्षाची कथा, या सगळ्यांच्या कथा येणार आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या संततीमधून हे संपूर्ण जग विस्तारलेलं आहे, हे संपूर्ण जग भरून गेलेलं आहे. आता देवांपासून किंवा चांगल्या संस्कारांपासून जी प्रजा उत्पन्न झाली ती स्वाभाविकपणे धार्मिक प्रवृत्तीची होती. पण ज्या वेळेला मैथुन प्रक्रियेतून किंवा केवळ उपभोग ह्या विषयातून जेव्हा एखादी प्रजा निर्माण होते तेव्हा त्याची काय म्हणतात त्याला, ती तेवढी धार्मिक नाही, ती तेवढी सज्जन नाही. ब्रह्मदेव सांगतात की ज्या वेळेला मी माझ्या पुत्रांना म्हणजे ह्या सगळ्या ऋषींना किंवा आत्ता आपण जी 5 पुत्र पाहिले त्यांचे विवाह करून झाल्यानंतर त्यांना जेव्हा प्रजा निर्माण करा असं सांगितलं, त्यावेळेला प्रजा निर्माण केल्यानंतर या प्रजेला किंवा आप्तेष्टांना त्यांच्या राहण्याकरता विशिष्ट जागा पाहिजे. पण त्यावेळेला पृथ्वी ही अत्यंत रसातळाला गेली आहे. समुद्रामध्ये अथांग पाण्यामध्ये बुडालेली पृथ्वी आहे, कारण पृथ्वी ही राहण्याकरता अत्यंत उत्तम ग्रह सांगितलेला आहे. आणि त्यावेळेला ब्रह्मदेव विचार करतायत की ही पाण्यातून मी कशी काढणार असा विचार करत होते. आणि दीर्घ श्वास त्यांनी सोडला. आपण जसं दीर्घ श्वसन करतो ना, तेव्हा त्या ब्रह्मदेवाच्या नाकाच्या छिद्रातून एक छोटं अंगठ्या एवढं वराहाचं पिल्लू बाहेर पडलं. आणि हे वराहाचं पिल्लू बघता 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 हत्ती एवढं झालं. इथे वराह भगवंतांची निर्मिती आहे. इथे वराह भगवंत आलेत बरं का. हे कुणाकरता आलेत तर आता पुन्हा वेगळी कथा चालू होते. कारण ज्यावेळेला ब्रह्मदेवांच्या नकळत अशा पद्धतीनं एखादी गोष्ट निर्माण होते तेव्हा त्याच्यावरती ब्रह्मदेवांचा कंट्रोल राहत नाही, तेव्हा ते प्रत्यक्ष परब्रह्माचं रूप असतं. म्हणून जो वराह अवतार सांगितला जातो तो हा अवतार. हा कशा करता झाला तर ही जी दक्षांची कन्या आता बरं का, दिती हिचं नाव, हिने एकदा अयोग्य वेळी कश्यपांना
सहवासाची कामना बोलून दाखवली. त्यावेळेला कश्यप तिला सांगतायत की अगं ही वेळ योग्य नाही, आत्ता आहुतीची वेळ आहे. सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र, अग्निशाळा इत्यादी गोष्टी करायच्या असतात. पण ही दिती जी आहे ती अत्यंत कामाच्या आसक्तीनं म्हणा, कामाच्या इच्छेनं म्हणून आपल्या पतीकडे गेलेली आहे. त्यांनी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिनं आपल्या यजमानांकडे कामाची अपेक्षा केली. ते पूर्ण झालं आणि त्यावेळेला कश्यप तिला सांगतात की तू अवेळी अशा पद्धतीनं संभोगाची इच्छा व्यक्त केली आहेस, तेव्हा मी तुझी कामना पूर्ण केली, पण तुला अशा अयोग्य वेळी संभोग केल्यामुळे उत्पन्न होणारे जे पुत्र आहेत हे राक्षसी वृत्तीचे होतील. तिनं लगेच त्यांची क्षमा मागितली आणि ती म्हणाली, क्षमा करा, माझा अपराध घडला. तेव्हा कश्यपाने सांगितलंय की पण तुझा नातू हा मोठा भगवत भक्त होईल. उश्राप म्हणून तुझा नातू भगवत भक्त होईल. हिच्या पोटी जे आले ते 2 पुत्र म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हा जो हिरण्याक्ष आहे हा हिरण्याक्ष सुद्धा मोठा होत गेला, वाढत गेला आणि या हिरण्याक्षाला असं वाटत होतं की काय दैत्य जे आहेत ना सगळे, यांनी कायम काय तप केलं वगैरे आहेच आहे आणि तपानंतर त्यांनी जर तप केलं ना, हा मुख्य फरक लक्षात घ्या. दैवी साधनेकरता केलेलं किंवा ऋषीमुनींनी केलेलं तप जे आहे ते आणि ह्या दैत्यांनी केलेलं तप, दैत्यांनी केलेलं सगळं जे तप आहे हे सुख उपभोग ह्या पद्धतीमध्ये जातं. म्हणजे मला काहीतरी हवं म्हणजे वस्तुरूपामध्ये काहीतरी हवं, या कामनेतून त्यांनी ते सगळं केलं आहे. आणि दैवी गुणसंपदा ज्याला म्हणतो किंवा ऋषींनी जे तप केलं ना ते स्वाभाविक, मला काहीही नको, मला या सगळ्यापासून केवळ मुक्ती हवी, ह्या मुक्तीकरता तप केलेलं आहे. सिद्धींकरता काही तप केलेलं आहे, पण त्या विशिष्ट काळी उपयोगात आणल्या आणि त्याच्यानंतर त्याचा वापर केला आणि पुन्हा त्या समाजाच्या कल्याणाकरता वापरल्या. पण असुरांनी तप करून जे काही सिद्धी मिळाल्या, जी काही साधनं मिळाली, ही केवळ आणि केवळ त्यांचं भलं होण्याकरता म्हणून केलेली आहे. आता हे जे 2 हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू कोण होते, तर त्यांची पुन्हा कथा येते. म्हणजे एक कथा चालू आहे, त्याच्यातून दुसरी उपकथा सुरू होते, त्याच्यातून पुन्हा तिसरी उपकथा चालू होते आणि त्या तिसऱ्या उपकथेमध्ये पहिल्या कथेमधले जे कोण काय नायक म्हणू कथेतले त्यांचा उल्लेख येतो. तो असा आहे की भगवंतांचे 2 पार्षद आहेत, सेवक आहेत, जय आणि विजय. सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, या चौघांना मिळून सनत कुमार, सुजात असं नाव आहे चौथ्यांचं, या चौघांना मिळून सनत कुमार असं म्हटलं जातं. हे सनत कुमार
आहेत तर तपोवृद्ध ऋषी, पण दिसतात किती तर 5-6 वर्षाच्या बालकांसारखे दिसतात दिगंबर अवस्थेमध्ये. आणि हे भ्रमण करत 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 भगवंतांना भेटायला म्हणून वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये गेल्यानंतर त्यांना या दोघांनी बाहेर अडवलं. द्वारपाल आहेत जय आणि विजय. आपण जे देवळाच्या बाहेर खांबावरती पाहतो चित्र ना, 2 जण तो दंड घेऊन उभे आहेत बघा, तर ते जय आणि विजय आहेत. आणि एकतर यांना अडवलं, जय विजयांचा अपमान केला आणि जय विजयांनी या ऋषींचा अपमान केला. आणि हे जय विजय ह्या ऋषींना बघून हसले, कारण हे दिगंबर अवस्थेमध्ये. वास्तविक 4 वर्षाचं 5 वर्षाचं मूल जे आहे ते जर अशा अवस्थेमध्ये असेल, कपडे नाही त्याच्या अंगावर, तर आपल्याला काही त्याच्यामध्ये कामभावना त्याच्यामध्ये उत्पन्न झालेली नसते. त्याच्यामुळे त्याच्याकडे पाहताना अशा कोणत्याही गोष्टी आपल्याला दृष्टीला पडत नाहीत. पण हे जय विजय हसले आणि सनत कुमारांच्या लक्षात आलं की अरे, हे एवढे भगवंतांच्या जवळ आहेत, 24 तास यांना भगवंतांचा सहवास आहे, पण यांच्या दृष्टीतला भेद काही गेलेला नाही. आणि म्हणून यांनी शाप दिला की तुम्ही दोघं मर्त्य लोकामध्ये म्हणजे पृथ्वीवरती असुरांच्या कुळामध्ये जन्म घ्याल. 3 जन्म तुम्ही असुर कुळामध्ये घालवाल. हे झाल्यानंतर लगेच जय विजयांना पश्चाताप झाला. त्यांनी या सनत कुमारांना शरण गेले, त्यांचे चरण पकडले आणि म्हणाले, आम्हाला क्षमा करा, आमच्याकडून अपराध घडला तुमचा, आम्ही असं करायला नको होतं, तुमचा अवमान करायला नको होता, तेव्हा तुम्ही आम्हाला यातून उशाप द्या. तेव्हा जो उशाप दिला आहे त्याच्यामध्ये जय विजय सांगतात की तुम्हाला 3ही जन्मामध्ये भगवान महाविष्णू तुमच्याकरता अवतार घेतील आणि तुमचा उद्धार करतील. यातला पहिला अवतार ह्या जय विजयांचा जो आहे तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हा पहिला अवतार आहे. पैकी हिरण्याक्षाचा वध ही पृथ्वी ज्यावेळेला रसातळाला गेली, पृथ्वी ज्यावेळेला भगवंतांनी वराह अवतारामध्ये आपल्या दाढेवरती घेतली, तेव्हा तो जो वराह अवतार आहे, या वराह अवतारात वराह भगवंतांचं आणि हिरण्याक्षाचं खूप मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये हिरण्याक्षाला वराह भगवंतांनी संपवलं आणि मग आपल्या दाढेवरती, आपण तो फोटो पाहिला आहे, काही फोटोमध्ये 2 वराहाचं जे मुख आहे असं पुढे आलेलं, त्यातल्या 2 दाढेमध्ये घेतलं आहे, किंवा काही ठिकाणी तो जो शिंग आहे वराह भगवंतांना, त्या शिंगावरती ती पृथ्वी घेतली आहे, ती बाहेर काढली आणि अवकाशामध्ये स्थिर केली. हा या जय विजयांचा पहिला जन्म. पैकी हिरण्याक्षाचा वध वराह भगवंतांनी केला. हिरण्यकश्यपूला मारण्याकरता भगवंतांनी पुन्हा अवतार घेतला. हा झाला पहिला. म्हणजे 3 जन्म तुम्हाला घ्यावे लागतील, त्यातला पहिला जन्म. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो वर्गातल्या सगळ्यांना की दुसऱ्या वेळेला काय झाले हे जय आणि विजय, तुम्ही सांगा. काय काय नाही, तुम्ही सांगा असं म्हणलं मी. पहिला अवतार हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू. दुसरा
दुसरा झाला रावण आणि कुंभकर्ण. आणि तिसरा अवतार शिशुपाल आणि दंतवक्र. त्यांनी रवींद्रदादांनी ऐकलेलं आहे असं म्हणतात ते, की शिशुपाल आणि दंतवक्र. बाकीच्यांना काय वाटतंय बघा ना, तुम्ही अवतार आठवा ना भगवंतांनी घेतलेले. याच्या आधी ज्यांनी ऐकलंय कथा, कोणाकोणाला वाटतंय शिशुपाल आणि दंतवक्र किंवा त्याच्यापेक्षा वेगळं? तुम्ही सांगा जरा, फक्त ऐकू नका. अरे श्रीकृष्ण अवतारात कोणाकोणाला मारलंय भगवंतांनी? श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी कोणाकोणाला संपवलं आहे? अरे कृष्णचरित्र ऐकलंय ना तुम्ही सगळ्यांनी? सांगा. तुम्ही स्पष्ट ऐकू येत नाही तुमचं. हां हां नाही, यातले हे दोघं कोण आहेत असं मला विचारायचं आहे. हां बऱ्याच वेळेला कंस असं म्हटलं जातं बरं का, किंवा अनेक वेळेला मी व्यासपीठावर म्हणजे कथा ऐकताना सुद्धा हे ऐकले की कंस हा यांच्यापैकी होता. तर पहिला जो अवतार आहे तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. दुसरा रावण आणि कोण आहे दुसरा? कुंभकर्ण. आणि तिसरा जो या जय विजयांचा मर्त्यलोकावरचा अवतार आहे तो आहे दंतवक्र आणि शिशुपाल. बऱ्याच वेळेला कंस आणि काय 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 जरासंध वगैरे सांगतात, मी असं ऐकलंय. पण एकतर जरासंधाचा वध भगवंतांनी केलेला नाही, जरासंधाला भीमाने मारलेला आहे. तर तिसरा जो अवतार आहे ज्याच्याकरता भगवंतांनी काय परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम, हे विनाशाय दुष्कृताम हा तिसरा जो अवतार आहे या जय आणि विजयाचा, तो आहे दंतवक्र आणि शिशुपाल. आपण सांगत असताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, किंवा नेहमी एक लक्षात ठेवा की समजा चुकून व्यासपीठावरून कोणी असं म्हणालो की काय कंस आणि जरासंध, तर एकतर आपल्याला माहिती आता असं नाही आहे, तर हे त्या व्यक्तीला अत्यंत नम्रपणे सांगावं, किंवा मी असं असं ऐकलं आहे बरं का महाराज, किंवा काय जे कोण असतील ते. याचं कारण आपल्याला माहिती आहे, याचा अहंकार आपल्याला होता कामा नाही आहे. अत्यंत नम्रपणे सांगावं, किंवा योग्य तुम्हाला कशा पद्धतीनं सांगता येईल याची काळजी तुम्ही घ्या, किंवा मी असं असं ऐकलं आहे काय आहे, हे फार गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की आपण आपल्याला माहिती असलेली गोष्ट चुकून समोरचा एखादा असं बोलून जातो, त्यालाही माहिती असतं. पण आता मी कसं याचं सुधारवलं, किंवा अशा पद्धतीनं कोणतीही भावना आपल्या मनामध्ये ठेवू नये. या शापाचा परिणाम म्हणून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू
म्हणजे या जय विजयांना हे 2 असुर कुळामध्ये जन्म घ्यावा लागला. ज्यावेळेला वराह भगवंत, आता वराह अवतार का घेतला आहे, तर वराह रसातळाला गेलेली पृथ्वी आहे ती वर काढायची आहे. तर त्याच्याकरता पाण्यामध्ये सुद्धा श्वसन करता येईल आणि बाहेरसुद्धा श्वसन करता येईल किंवा दीर्घ श्वास घेऊन पाण्यामध्ये जाता येईल. असा पशु कोण आहे, तर असा पशु वराह आहे. म्हणून भगवंतांनी वराहाचा अवतार घेतलेला आहे. ती पृथ्वी काढण्याकरता जेव्हा वराह भगवंत त्या पाण्यामध्ये शिरले तेव्हा त्यांचा वेग एवढा होता की त्या वेगानं त्या समुद्रामध्ये लाटा निर्माण झाल्या आणि त्या लाटा आजही समुद्रामध्ये चालू आहेत. आजही आपण त्या लाटा बघतो. म्हणजे किती वेगानं भगवंत त्या पाण्यामध्ये आज शिरले असतील. हिरण्याक्षाबरोबर भगवान वराह भगवंतांचं मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये वराह भगवंतांनी हिरण्याक्षाला संपवला. इथे श्रीमद भागवत कथा सप्ताहातल्या पहिल्या दिवसाच्या कथा संपतात. म्हणजे जे आपण सुरू केलं आहे महात्म्यातल्या पहिल्या श्लोकापासून ते हिरण्याक्षाबरोबर वराह भगवंतांचं युद्ध आणि हिरण्याक्षाचा उद्धार किंवा हिरण्याक्षाचा वध इथपर्यंत या पहिला दिवस जो आहे भागवताचा सप्ताहातला त्याच्या कथा संपतात. इथे पहिल्या दिवसाचा कथाभाग समाप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.